नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधणकर. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा माहे डिसेंबर व जानेवारीचा हप्ता एकूण ₹3,000 जमा हा तीळ संक्रांतीच्या पूर्वी होणार, असे अनेक अंदाज या ठिकाणी बऱ्याच जणांनी व्यक्त केलेले आहे. तसेच लाडक्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी अपेक्षा लागलेली आहे की आपल्याला माहे डिसेंबर व जानेवारीचा एकूण ₹3,000 हप्ता हा आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी तीळ संक्रांतीपूर्वीच जमा होणार आहे. परंतु यामध्ये एक अडचण या ठिकाणी येऊ शकणार आहे. ती अडचण या ठिकाणी काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला तर काय अडचण या ठिकाणी सरकारला येऊ शकते ते आपण या ठिकाणी बघूया. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी माननीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांना एक पत्र या ठिकाणी लिहिलेले आहे. विषय असा आहे की महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थीच्या खात्यात जमा केली. आता राज्यातील महानगरपालिका निवडणुकाच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्याचे ₹3,000 एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामूहिक सरकारची लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. डिसेंबर 2025 व जानेवारी 2026चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी विनंती या ठिकाणी ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी हे पत्र निवडणूक आयुक्त यांना लिहून दिलेले आहे. मित्रांनो, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी निवडणूक आयुक्त यांना लिहून दिल्यामुळे या ठिकाणी निवडणूक आयुक्तसुद्धा या ठिकाणी अडचणीत आलेले आहे. त्यामुळे पत्रामुळे या ठिकाणी निवडणूक आयुक्त या ठिकाणी काय निर्णय घेते, माहे डिसेंबर जानेवारीचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होतो किंवा नाही, लाडक्या बहिणीची तीळ संक्रांत गोड होते किंवा नाही, या गोष्टीकडे आता सर्वांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहे. तसेच विरोधकसुद्धा आता या ठिकाणी विरोध करत आहे. वास्तविक विचार जर केला तर लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली त्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्याला निरंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा या ठिकाणी होत आहे आणि हा सुद्धा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निरंतर जमा व्हायला पाहिजेत अशी सुद्धा लाडक्या बहिणींची या ठिकाणी अपेक्षा आहे. याच्यामध्ये कोणत्याही अडचणी या ठिकाणी यायला नको, कारण हा हप्ता प्रत्येक महिन्याला देऊ असे सरकारचे या ठिकाणी या अगोदरच या ठिकाणी शासनाने जी.आर काढलेला आहे. त्यामुळे मला तरी असे वाटते की या ठिकाणी काही अडचण या ठिकाणी येणार नाही. परंतु तरी आपण या ठिकाणी बघूया. अशा प्रकारे मित्रांनो, ही होती लाडक्या बहीण योजनेचा माहे डिसेंबर जानेवारीचा हप्ता जमा होण्याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.